सजयति सिन्द्रोद्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वणीर्व्यतमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। साई चरित्रातला 5वा अध्याय सुरू आहे. बाईने अक्कलकोटच्या स्वामीच्या पादुकाची स्थापना निंबवृक्षातळी केली आणि त्याची पूजेची जबाबदारी दीक्षित ब्राह्मणे पाहायला गेले. श्री गणेशाय नमः. ओवी क्रमांक 61. 161. श्री गणेशाय नमः. ऐसे संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार करावा या जगदोद्धार उपकारार्थ होतात. संत हे निर्विकार असतात. आपल्याला विकार आहेत, षडविकार आहेत. संत त्या षडविकाराच्या पुढे गेलेले आहेत. त्यांना कुठलाही विकार नाही. आपल्याला विकार आहे सामान्य माणसाला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर असे षडविकार आपल्याला आहेत. आणि संत सत्पुरुषे निर्विकार असतात. प्रत्यक्ष ईश्वरी अवतार, प्रत्यक्ष भगवंतानेच तो अवतार धारण केलेला असतो. कारण कलियुगामध्ये कलीला भगवंतानी वचन दिले, मी अवतार घेणार नाही. आणि म्हणून त्याने संतांना पाठवलं आहे. संतांच्या रूपाने परमात्मा अवतीर्ण झाला आहे. विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ऐसेचे संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार करावा या जगदोद्धार उपकारार्थ अवतरते. पुढे काही दिवस जाता घडली आश्चर्यकारक वार्ता. ओ श्रोतेश सादर श्रवण करता नवलचित्ता वाटेला. तांबोळ एक मोहित दीन भाई तया सवेतेड पडून काही गेली झोंबी जुंपूने पाही लागली. लढाई परस्परा पहिलवान दोघे कुशल होणारा पुढे नचले बळ. मोहिनुद्दीन होनी प्रबळ बाबा हतबळ जीत झाले. तेथून मग निश्चय केला पोशाख अवघा बाबाने बदलला. कपने ओढिली लंगोट लाविला. पडका गुंडाळला माथ्याचे केले गोणाचे वरासन गोणाची यंत्रणा. फाटके तुटके करून परिधान त्याचे समाधान मानावे. गरिबी अव्यन बादशाही आमिरी से लाख वाये. गरीबों काल्ला भाई अक्षयी साई वदतके. गंगागिरी ही स्थिती तालीम बाजीची अतिप्रीती. एकदा खेळत असता कुस्ती झाली विप्रती तयाते. प्राप्त काळ घटका आली. एका सिद्धाची वाणी बदलली. देवासवीच करीत केली तनु ही झिजवली पाहिजे. तनु ही झिजवली पाहिजे. कुस्ती खेळता खेळता कानी पडले अनुग्रहरूपी ही वाणी. संसारावर ओतून पाणी परमार्थ भजनी लागले. ते दोघं पैलवान आले होते. बाबांनी त्या दोन्ही पैलवानाबरोबर कुस्ती केली. खेळ खेळत होते त्यांची लहान मुलाची क्रीडा करावी तशी. आणि बाबांनी कुस्ती खेळता खेळता गंगागिरीच्या कानामध्ये सांगितले, अरे कुस्ती म्हणजे हा खेळ आहे. हा खेळ तू माझ्याशी खेळतोयस. देवा सवेची करीत केली तनु ही झिजवली पाहिजे. अरे
आपला हा देह परमेश्वराच्या साठी झिजवला पाहिजे. आपण आपला देह कशासाठी झिजवतोय? प्रपंचासाठी झिजवतोय. जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे, त्यासी मा जेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. आपण आपला देह कोणासाठी? आपला देह प्रपंचासाठी. देह प्रपंचाचा दास सुखे करो का. आपला देह कशासाठी? प्रपंचासाठी. संसार संगे बहुपीडलो रे, कारुण्य सिंधू मज सोडवी रे, कृपा कटाक्षे सांभाळी दीन, तुझ वीण रामा मज कंठवेन. आपला देह प्रपंचासाठी. ते काय म्हणतात? देह कशासाठी झिजवला पाहिजे? देह परमेश्वरासाठी झिजवला पाहिजे. पोटाला जो अन्न देतो त्याच्यासाठी आपण 8 तास राबतो. म्हणजे ज्याने अखंड देह दिला आहे त्याच्यासाठी काहीतरी वेळ काढायला पाहिजे का नाही? कुस्ती खेळता खेळता कानी पडले अनुग्रह रूपी वाणी, संसारावर ओतून पाणी परमार्थ भजने लागले, अशी वाणी कानावर पडल्यावर त्यांना उपरती झाली. संतांच्या जवळ गेल्यानंतर काय होतं? आपल्याला उपरती होते. उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी, सकल भ्रमविरामी राम विश्राम धामी. घडी घडी मनाता रामरूपी भरावे, रघुकुल तिलकारे आपुलेसे करावे. काय होतं? संतांच्या जवळ गेले की आपल्याला उपरती होते. कशाची? भगवंताच्या नामाची उपरती होते. उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी, सगळा भ्रम नाहीसा होऊन जातो. सकल भ्रमविरामी राम विश्राम धामी. आपल्याला कळतं हे विश्रांतीचं स्थळ कोण आहे? परमात्मा हे विश्रांतीचं स्थळ. आणि मग आपल्या मनामध्ये भगवंताच्या नामाची गोडी निर्माण होते. हे कशाचं लक्षण आहे? उपरतीचं लक्षण आहे. हे उपरती कुणाच्या जवळ होते? साधू संतांच्या जवळ गेले की मग आपल्या मनामध्ये उपरती निर्माण होते. त्यांनी संबंध संसारावर पाणी ओतलं आणि ठरवलं की आता बाबांच्या सेवा करायची. परमार्थ भजनी लागले. पुणतांब्याच्या निकटी नदीच्या उभय प्रवाहापोटी आहे बुवांचा मठत भेटी, सेवेसाठी शिष्य हे असो पुढे साईनाथ विचारल्या चेचे उत्तर देता, स्वय आपण कोणा समेत कधीही बोलत नसत ते. पुढे त्यांनी पुणतांब्याला मठ केला. बाबांच्या उपदेशाने त्यांच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली. बाबाने ठरवलं आता आपण स्वतःहून कुणाशी काही बोलायचं नाही. कोणी काही विचारलं तर तेवढ्या पुरतं उत्तर देतात. दिवसा बैठक निंबाखाली, कधी शिवेच्या ओढ्याजवळे, बाभळीची आडवी डहाळी वैसावे सावली तिच्या. कधी दिवसा निंबवृक्षाखाली बाबांनी बसावं, कधी शिवेच्या ओढ्याजवळ बसावं, कधी बाभळीची एक आडवी डहाळी आलेली आहे त्याच्या सावलीत बसावं, कधी तेथून एक महिला आवरी गावाच्या शेजारी. बाबा दिवसा दुपारी तिपारी स्वेच्छाचारी हिंडत. निमगावच्या जवळ बाबा मनात येईल तेव्हा. मुक्त संचार असतो त्यांचा. जेव्हा वाटेल तेव्हा बाबांनी असं संचार करावा. प्रसिद्ध त्र्यंबक डेंगळ्या घरी, निमगाव गावाच्या जागृती हरी, तेथील बाबासाहेब डेंगळ्यावरी प्रीती भारी बाबांची. त्र्यंबकजी डेंगळे म्हणून मोठे सरदार प्रसिद्ध होऊन गेले. निमगावला त्यांची जहागीर झाली. त्यातल्या बाबासाहेब डेंगळ्यावरती बाबांचं मोठं प्रेम होतं. निमगावावर जाता फेरी बाबांनी जावे तयाचे घरी, अति प्रेमे तयाबरोबरी दिवस भरी बोलावे. बाबांनी जावं तिथे निमगावला आणि दिवसभर त्याच्याशी परमार्थावरती बोलावं. बंधू तयास होते लहान, नानासाहेब नामाविधाना तयास नव्हते, पुत्रसंतान देणे ते खिन्न मानसी. त्यांचे धाकट्या बंधूंना ते मूलबाळ नव्हतं म्हणून ते दुःखी होते. प्रथम कुटुंबियासी योगमंदा म्हणून केला द्वितीय संबंधा, तरीही चुकेना ऋणानुबंध दैव निर्बंधागाद. त्यांना पहिल्या बायकोपासून काही संतती झाली नाही म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं, तरी काही संतती नाही. नशिबात लागतं.
पुढे बाबासाहेब त्यास पाठवीत साई दर्शनास, पावते झाले आशीर्वादास पुत्र प्रसादास ही नाना. मग त्यांनी आपल्या धाकट्यावर सांगितलं, तू बाबांच्या दर्शनाला जात जा, त्यांनी कृपा केली तर. बघा, एखाद्याच्या नशिबात नसलं ना तरी जर संतांनी कृपा केली तर त्याला फलप्रद ते होतं. कारण संतांचा आशीर्वाद देव खाली जाऊ देत नाही. पुढे बाबासाहेब त्यास पाठवीत साई दर्शनाचा, पावते झाले आशीर्वादास पुत्र प्रसादास हे नाना. पुढे साईंचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला. महिमा साईंचा वाढत गेला. वार्ता नगरला पोहोचले. हळूहळू बाबांच्या लीलांचं, बाबांच्या सामर्थ्यांचं ही चर्चा गावोगाव व्हायला लागली. जसं जसं बाबांचं महत्त्व लोकांना कळायला लागलं तसतसं लोक बाबांच्या दर्शनाला यायला लागले. नगरपर्यंत ही गोष्ट कळली. तेथे सरकार दरबारी चलन, नानांचे होते मोठे वळण. तैसे चिदंबर केशव म्हणून तेही चिटणी जाण जिल्ह्याला. नाना तिथे जात होते नगरला. चिदंबर केशव म्हणून त्या ठिकाणी चिटणीस होते जिल्ह्याचे. साई समर्थ दर्शन पात्र घेऊन आपले इष्ट मित्र दर्शनार्थ यावे पुत्र करत धाडले पत्र तयासी. त्यांना हिने पत्र पाठवलं नानाने की मुलाबाळासहित आपण साईंच्या दर्शनाला या. ऐसे कामागून एक शिर्डीस येऊ लागले अनेका. वाढला जैसा बाबांचा लौकिक परिवार ही देखत ऐसाची. हळूहळू लोक आपल्या नातेवाईकांना, ज्यांना अनुभव आले ते आपल्या नातेवाईकांना कळवायला लागले. अशा अनेक लोक बाबांच्या दरबारात यायला लागले. बाबांचा दरबार वाढत चालला. न लगे जरी कोणाचा सांगात, तरी दिवसा भक्त परिवारा करांत. अस्तमानानंतर शिर्डीत पडक्या मशिदीत निजावे. दिवसभर असा माणसांचा राबता राहायचा. पण संध्याकाळी बाबा पडक्या मशिदीत झोपायचे. शिलीम तमाखू टमरेल अंगात, कफनी पायगोळा, माथ्यास पडका धवल सटका जवळ सर्वदा. बाबांच्या जवळ काय होतं? चिलीम होती, तंबाखू होती, टमरेल होतं, अंगात पायघोळ अशी कफनी होती, माथ्याला शुभ्र असं फडकं गुंडाळलेलं होतं आणि जवळ सटका असायचा. ते धूत वस्त्र एक धवल वाम कर्णामागे सुराळ, जटाजूट समदेऊनी पिळ गुंडाळी तो शिरासी. शुभ्र असं वस्त्र बाबा मस्तकाला गुंडाळत होते. या वसनाच्या छदन 8 दिन स्नानविहीन, पायी जोडान वाहन एक आसन गोणाचे. 8 दिवस बाबा स्नानही करत नव्हते. कारण का? भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगून गेलेल्या माणसाला कशाच्या व्यावहारिक गोष्टीची आठवण राहत नाही. 8 दिन स्नानविहीन, पायी जोडान वाहन, पायामध्ये काही वाहन नसायचं. एक आसन गोणाचे, पोत्याचा तुकडा एक तयावरी नित्य बैठका, तक्या कसा तो नाहीचा नाही ठाऊक, आराणूक कैसेनी. एक पोतं असायचं घोणपाट, त्याच्यावर बाबा बसायचे. अमुक पाहिजे अमुक नको असा काही अट्टहास नव्हता. तोवरी ते जीर्ण तरटतीच त्याची आवडती बैठका, सदा सर्वदा तैशी निष्टंक. अष्टव प्रहर ते जागी. 8 प्रहर बाबा त्या जागी बसून असते. तेचे आसन वास तरण, कासे कौपीन परदाना, नाही तुझे वस्त्र परावरण, शीत निवारण एक धुने. थंडीपासून रक्षण काय तर धुनी कायम पेटलेली असायची, तीच थंडीपासून रक्षण करायची. दक्षिणाभिमुख आसनस्थ, कठड्यावरी वामस्था, समोर धुनीकडे अवलोकित. बाबा मशिदीत बैसत. बाबा मशिदीत बसायचे. डावात कठड्यावर ठेवायचे आणि दक्षिणाभिमुख बाबा बसायचे. अहंकार वासना समवेती, नानाविध वृत्तींच्या होती, प्रपंच निवृत्ती समग्र हरिती, युक्ती धुनीत. आता ती धुनी पेटत होती. त्या धुनीत काय जाळत होते? अहंकार वासना. त्या भक्तांच्या मनातला अहंकार त्या धुनीत जाळून टाकायचे. भक्तांच्या मनातल्या नाना प्रकारच्या वाईट वासना धुळीमध्ये जाळून टाकायचे. नाना प्रकारच्या वृत्तींची आहुती देत होते. प्रपंच वृत्ती समग्र हरिती,
युक्ती प्रयुक्ती ध्वनीत, आणि माणसाच्या मनामध्ये प्रपंचाविषयी असलेली आसक्ती ते कमी करत येते. प्रपंच सोडा म्हणत नव्हते, पण प्रपंचाची आसक्ती कमी करत होते. ऐशा त्या प्रखर कुंडा लाविला ज्ञानाभिमानाचा उंडा, अल्लाह मालिका या सर्व तोंडा त्यांचा झेंडा खंड. ज्ञानी त्या ठिकाणी ज्ञानसत्रच चालायचं. आलेल्या माणसाला ज्ञान आपोआप मिळायचं, कारण संतांचं बोलणं सहज बोलणं हित उपदेश असं असतं. अल्लाह मालिक असं सदैव त्यांच्या तोंडामध्ये यायचं. मशीद तरी असं म्हणतात की भगवंताचं नाव घेऊन काम करावं, म्हणजे आपल्याला त्या कर्माचा अहंकार होत नाही. श्रीराम स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे. करता राम हे असावे अभ्यंतरी. करता राम असावं, तसं हे सगळं कोण करतंय? अल्लाह मालिक असं ते म्हणतात. करता राम हे असावे अभ्यंतरी. मशीदती केवती अवघी जागा दोन खणते, त्यातची वस्ती उठते निजती भेट देते समजता. बरं मशीद तर किती मोठी होती हो, 2 खण जागा तर होती. त्यातच त्यांचं उठणं बसणं. गादी तक्या हे तो आता भक्त समुदाय मिळाला होता. आरंभितयांच्या निकट जाता सकळा अशी निर्वयता नव्हतीच. लोक सुरुवातीला त्यांच्याजवळ जायला घाबरायचे, पण हळूहळू जसा त्यांचा सहवास घडत चालला तसतसं वरून कठोर जरी दिसले तरी आतून अंतःकरण मृदू हे लोकांना कळायचं. गादी तक्या आहे तो आता भक्त समुदाय मिळाला होता. आरंभी तयांच्या निकट जाता सकळास निर्भयता नव्हती. सन 1912 तेथून नवा प्रकार सारा. मशिदीच्या स्थित्यंतरा आरंभ खरा तेथून 1912 पासून हे सगळं मग त्यांना बसायला गादी म्हणा, लोड म्हणा, हे सगळं हळूहळू सुरू झालं. ढोपर जमिनीशी खड्डे होते, मशिदीशी केनीशी झाली फारसे. भावा सरशी भक्तांच्या मनात आलं, या मशिदीला खड्डे खूप पडले, इतके लोक येत आहेत जातात. मग त्याला फरसबंद केलेले आहे, म्हणजे तिथं फरशी घातली, म्हणजे लोकांना बसायला हे चांगलं व्हावं म्हणून, बाबा नाही बसायला व्यवस्थित व्हावं म्हणून. मशिदीच्या वसती आधी बाबा राहत टक्यामध्ये, तेथेची कित्येक कालावधी आबाधित रमले ते. तेथेची चरणी बांधोनी घुंगर खंजिरियाच्या तालावर, नाचावे बाबाने अतिसुंदर गावे ही मधुर प्रेमाने. पायात घुंगर बांधून खंजिरीच्या तालावर बाबा नाचत असायचे, भगवंताचं चिंतन चाललेलं असायचं. आरंभी साई समर्थास दीपोत्सवाची मोठ्या होसा, तदर्थ सोयी दुकानदारास तेल मागाव्यास ते जात. सुरुवातीला बाबांना दिवे लावायची फार हौस असायची, दीपोत्सव व्हावा असं त्यांना वाटायचं. मग ते दुकानदाराकडे जायचे, त्याला सांगायचं, अरे तेल दे रे बाबा, काय करायचं आहे, दीपोत्सव करायचा आहे, तेल दे. घेऊन या टमरेला हाती वाण्यात तेलाच्या दुकानाप्रती सोय तेलाची भिक्षा मागते आणून भरती पडत्यात. पणत्याला विधत गीत देवळे आणि मशिदीत आयसे काही दिवसपर्यंत सरोजी चालले. आणि मग लख अशा पणत्या त्या मशिदीत लागायला लागल्या, परिसरात लागायला लागल्या. दीपोत्सव सुरू झाला. दीपाराधने बहुप्रीत, दिवाळीचाही दीपोत्सव करीत. चिंध्या काढून वाती वळीत, दीप उजळीत मशिदी. दिवाळीमध्ये सुद्धा दीपोत्सव करायचे, चिंध्यांच्या बारीक अशा वाती करायच्या आणि लावायच्या. तेल तो रोज आणि तर फुकट, वाणी आमने आले कपट, सर्वांनी मिळून केला कट, पुरे कटकटी. आता रोज जर तेल वाण्यांकडे मागायला लागले, वाणी विचार करायची की एखाद दिवशी देवासाठी आपण दिलं गोष्ट निघाली, रोज उठून कुठे तेल द्यावं. मग सर्वांनी मिळून कट केला की आता आपण तेल द्यायचं नाही. पुढे नित्यनियमापुरता नियमानुसार आता बाबा तेल मागू येता, सर्वांनी नाही म्हणता काय आश्चर्याचा वर्तले. बाबा निमूट गेले परत काकडे सुकेची ठेवले, पण त्यात तेल नसता हे काय करीत. वाणी पाहत मोजती. काकडे केले होते म्हणजे वाती, चिंध्याच्या वाती केलेल्या, त्याला काकडा म्हणतात, ते ठेवले होते त्या कशात पणत्यामध्ये. आता तेल तर नाही, वाणी म्हणाले आम्ही तेल देत नाही, तेल नाही. आणि त्या सुक्या वाती त्याने त्या पणत्यामध्ये ठेवले. वाणी तिथे पाहायला लागले, जे तेल देत होते व्यापारी पाहायला लागले की आता बाबा काय करतात, तेल तर आपण दिलं नाही आणि नुसती सुकी वात कशी लावणार. बाबा निमूट गेले, पण बाबा काही बोलले का त्यांना.
काही शाप बीप दिला का? नाही. संत शांत असतात. बाबा त्याच्याकडे तेल मागत होते ते कशासाठी? अरे देत जा म्हणजे मिळत जाईल. काय संदेश होता त्याच्यामध्ये बाबांचा? तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला मिळत राहील, हाच संदेश होता. पण तो संदेश कळण्याइतकी त्यांची पात्रता नव्हती. त्या तेलात मशिदीच्या जोत्यावरी बाबा उचलून निघेती टमरेला, त्यात होते विरेसी तेल कष्टे लागेल सांजवाता. त्या तेलात घातले पाणी स्वयं बाबा गेले पिऊन, ऐसे ते ब्रह्मार्पण करून निव्वळ पाणी घेतले. ते टमरेला थोडंसं तेल होतं, त्यात पाणी घातलं, ब्रह्मार्पण केलं आणि मग नुसतं पाणी घातलं त्या टमरेलात. मग ते पाणी पण त्यात ओतून केले सुके काकडे कुंड विजूने, तया असे कांडे उडून नावने दीप पेटवून लावले. आणि त्या टमरेलातलं पाण्याने सगळे दिवे लावले आणि ते दिवे पेटले. पाहणाऱ्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. तेल घातल्यानंतर दिवे लागणं निराळं आणि पाणी घालून दिवे लावले. सर्वांना आश्चर्य वाटलं. पाहून ते पाणी पेटे वाणी घालती तोंडात बोटे, बाबासे आपण वदलो खोटे केले उकटे मने म्हणे. त्यांना असं वाटलं की अरे बघा, प्रत्येक पंचमहाभूतामध्ये प्रत्येकाचा अंश आहे. पृथ्वीमध्ये सुद्धा पंचमहाभूताचा अंश, म्हणजे जेवढी पंचमहाभूतात आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये यातला एक एक अंश आहेच. त्या पाण्यामध्ये असलेल्या अग्नितत्वाला त्याने आवाहन केल्यावर त्यातलं अग्नितत्व जागृत झालं. तेल नसताणवात जळ पण त्या जळल्या सर्व रात्र पाणी, साईच्या कृपेस अपात्र वधू लागले सर्वत्र, वधू सर्वत्र लागले. बाबांचा काय प्रताप, असत्य भाषणे झाले पापा, जिथला बाबा स्वेर्थ संताप हा पश्चातावणिया. बाबांचे ते नाही म्हणे रागद्वेषाना तळे म्हणे, शत्रुमित्र तया ना कोणी सर्व ही प्राणी सारखे. लोक आता काय करायला लागले, लोक वाण्याला नावं ठेवायला, अरे थोडं तेल दिलं असतं तर काय बिघडलं असतं. पण बाबा त्यांच्यावर रागवले नाहीत. का तेल दिलं नाही म्हणून रागवले नाहीत. त्यांच्या मनामध्ये कुणाबद्दल राग द्वेष नसतोच. शत्रुमित्र तयाना कोणी सर्व ही प्राणीसारखे, असो आता पूर्वानुसंधान कुस्तीत यशस्वी मुहिद्दीना, याहून पुढील चरित्र वैमान दत्तावधान परिस्थिती. पूर्वी आपण कथा ऐकली की मोहिद्दीनने बाबांना कुस्तीमध्ये जिंकलं. कुस्तीनंतर 5वे वर्षी फकीर अहमदनगर निवासी, जवाहर अल्ली नामदयासी आला राहत्यासी सशीच्या, पाहुणी कुगडी वखळ वीरभद्राची देवळाजवळा, फकीराने दिला तळ फकीर तो सबळ दैवाचा. मोहिद्दीनची कुस्ती झाल्यानंतर 5व्या वर्षी एक फकीर त्या ठिकाणी आला अहमदनगरचा. त्याचं नाव होतं जवाहर अली. तो वीरभद्राच्या जवळ राहायला लागला. जरी नसता तो दैवाचा तरी तया त्याला आत्ता कायचा, साईसारखा शिष्य मौजेचा डंका दयाचा सर्वत्र. लोक गावात होते अनेक, त्यातही होते मराठे कैक, त्यात येईल भगू सदा फळ एक झाला सेवक तयाचा. फकीर होता मोठा पडीक कुराण श्रीप करतला मलका, स्वार्थी परमार्थी आणि भाविक लागले अनेक तच्चरणी. फकीर होता, त्याला कुराणातले आयते सगळ्या पाठ होते. ईदगा बांधा वय आरंभ केला, ऐसा काही काळ गेला. वीरभद्र देव वाटविला आरोग्य आला त्यावरी. त्याने वीरभद्राच्या जवळ राहिला आणि तिथं मशिदीचं बांधकाम सुरू केल्यावर लोक म्हणले यांनी वीरभद्राला वाटवलंय. पुढे तो ईदगा बंद पडला, फकीर गावाबाहेर घालविला. तेथून मग तो शिर्डीस आला, मशिदीत राहिला बाबा. तिथून त्याला काढलं बाहेर वीरभद्राच्या मंदिरापासून. ते ईदगाचं बांधकाम बंद पाडलं आणि मग तो तिथून आला शिर्डीला, बाबांच्या जवळ आला. शिर्डीशी आला, मशिदीत राहिला बाबांपाशी. मशिदीमध्ये तो राहायला लागला. फकीर मोठा मृदुभाषणे गाव लागला तयाची भजने, बाबासही काही केली करणे घातली मोहिनी जन्मंते. हो म्हणे तू माझा चेला, स्वभाव बाबांचा भोरंगेला. हो म्हणता फकीर संतोषला घेऊन निघाला बाबांशी. आता तो फकीर काय म्हणतो बाबांना, तुम्ही माझे शिष्य व्हा. बाबा म्हणले हो. त्याला वाटलं बाबाने होकार दिला आपल्या शिष्यत्वाचा, आपल्याला शिष्य म्हणून बाबा आपले शिष्य झाले असं त्याला वाटलं.
लोकाला वाटलं या फकीराने बाबावर मोहिनी घातली. हो म्हणता फकीर संतोषला घेऊन निघाला बाबाचे. बाबासारखा शिष्य सदरू अल्ला जव्हार अल्ली झाली गुरु. मग दोघांचा झाला विचारू रहिवास करू राहत्यात. गुरु नेणे शिष्याची कळा, शिष्य जाणे गुरुच्या अवकळा. परी न केव्हाही अनादर केला, स्वधर्म राखला शिष्याचा. आता गुरु नेणे शिष्याची कळा. आता ह्यांनी जरी बाबांचा मी गुरु आहे असं म्हणत असला तरी आपल्या ह्या शिष्याचं म्हणजे बाबांचं काय सामर्थ्य आहे त्याला कुठं माहीत होतं. बरं, बाबांना याच्या सगळ्या खोड्या माहीत होत्या, पण बाबांनी त्याचा अनादर केला नाही. गुरु नेणे शिष्याची कळा, शिष्य जाणे गुरुच्या अवकळा. परीनं केव्हाही अनादर केला, सुधर्म ऐकला शिष्याचा. गुरुमुखातून बाहेर आले, योग्य अयोग्य नाही पाहिले. वचन वरचेवरी झेलले, पाणीही वाहिले गुरुगृही. राहत्याला जाऊत म्हणाले, गुरुमुखातनं जे आलं ते बाबांनी केलं. योग्य का अयोग्य याचा विचार केला नाही. ऐशी चालली गुरुसेवा, शिर्डीसे यावे केव्हा केव्हा. ऐसे होऊ लागले जेव्हा, काय मग तेव्हा झाले. राहत्याला बाबांच्या त्या फकीरावर बाबा राहायला लागले. कधी शिर्डीला यावं, कधी जावं असं चाललेलं. ऐसे वरचेवरी होऊ लागले, राहत्यासीच राहू लागले. फारची फकीरा नादी भरले, वाटले अंतरी शिर्डीला. जनाशी वाटे जवार आले, साईशी निजे योग बळे आकळे. साईची तो कळा वेगळे, अभिमान जाळे देहाचा. आता बाबाने लोकांच्या दृष्टीने त्याचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. कशासाठी? आपल्याला गुरुत्वाचा अहंकार होऊ नये म्हणून. असे तर त्यांना कसला अहंकार होणार, पण ते दाखवून देत आहे. साई शिकोठून आला अभिमान, श्रोते सहज करतील अनुमान. सामान्य मनुष्य म्हणजे साईबाबांना कुठला अभिमान आहे. पण त्या व्यवहारामध्ये लोकांना कळावं की गुरुची सेवा कशी करायची ते त्यांनी बाबांनी दाखवून दिलं. परी हे लोकसंग्रहार्था चरणा अवतरण कार्य हेच. शिर्डीस्थ बाबांचे प्रेमी भक्त, बाबांचे ठाई अति आसक्त. तया ते बाबापासून युक्त राहणे आयुक्त वाटले. साई सरसी तया अधीन पाहुनी, ग्रामस्थ उद्विग्ना. मन कैसे करावे तया स्वाधीन विचारी निमग्न झाले. जैसे कनकाणी कांतील जैसा दीप आणि दीप्ती, तैसेचे गुरु शिष्य स्थिती ऐक्य प्रतीती उभयताचे. मग ते शिर्डीचे भक्तमंडळ गेले राहत्यास त्या ईदगाजवळ. पाहू प्रयत्नवी चोनी प्रबळ, बाबा सकळ मग परंतु बाबा तई देती उलट बुद्धी. फकीर आहे महाकृदे, लागू नका तयाच्या नादी तो मज कठीण विसंबे. तुम्ही इथून करा पलायन आताची येईल गावातून. करील तुमचे निसंतान परम कठीण क्रोध त्याचा. राग तयाचा मोठा कठीण येताच होईल लाल भडक. जाजा निघून जा की तडक धरा की सडक शिर्डीचे. आता पुढे काय कर्तव्यता बाबा तो कथेची उलट कथा. इतक्यात फकीर आला उचित झाला पुस्ता येते. आलात काय पोरासाठी काय करीत तसा इथे गोष्टी. शिर्डी समागार नव्हे हे पोटे पर्या कष्टी पडू नका. जायसे जरी तो प्रथम वदला, ग्रामस्थापुढे तोही कचरला. म्हणे मलाही घेऊन चला सवे मुलाला नेऊ की. असो फकीर आला सवे तयासही न बाबा सोडवे. बाबा सहित न तया विसंभवे, न कळे संभवे कैसे. साई परब्रह्म पुतळा जवार अल्ली भ्रमाचा भोपळा. देवीदासे कसाच लाविला, भोपळा फुटला शिर्डीत. शिर्डीला न्यायला आले कोण? भक्तगण बाबांना. कुठे होते बाबा? त्या राहत्याला. तेव्हा ते काय म्हणाले, अरे तो फकीर मोठा रागीट आहे, तुम्ही जा परत. आता असं बाबा का म्हणाले? यांची सत्वपरीक्षा घ्यायची होती शिष्याशी. असं म्हटल्यानंतर तुमचा तो निसंतान करेल असं म्हटल्यानंतर हे परत जात आहेत का? आपला नाद सोडतायत का? का आपल्यावर त्यांचं प्रेम आहे पाहण्यासाठी त्यांनी काय केलं की जा म्हणाले तुम्ही परत जा म्हटल्याबरोबर ते गेले का? परत नाही गेले. आमचं काही हो, पण आम्ही त्या फकीराला भेटल्याशिवाय आणि तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. म्हणून ते भक्त तिथेच बसले. फकीर आल्यानंतर फकीराने विचारलं, का रे काय चाललंय बोलणं? बाबांना परत न्यायला तुम्ही आलायत का? असं त्याचं थोडंसं रागीट असं बोलणं ऐकून सुद्धा त्याने आपला निश्चय सोडला नाही. आणि पुन्हा त्यांनी फकीराला विनंती केली की बाबांच्यावर आमची अत्यंत श्रद्धा आहे, तर बाबांना आम्ही शिर्डीला घेऊन जातो.
आता बाबालाही शिर्डीला नेणार हे त्या फकीराला कळलं. मग तो काय म्हणतो, बाबाला तुम्ही घेऊन जात असला तर बाबावर मी पण शिर्डीला येतो. आणि तो पण शिर्डीला परत आला बाबांच्या बरोबर. देवीदासाचा बांधा सुंदर डोळे सतेज रूप मनोहर 10-11 वर्षाची उमर प्रथम शिर्डीवर आला. ते हा देवीदास जो होता बाबांचा एक शिष्य देवीदास, तो कसा होता, अत्यंत तरुण वयात तो बाबांकडे आला होता. 11 वर्षाचं वय त्याचं होतं. ऐसा अल्प वयासे एक लंगोट मात्र कासे जे मारुतीचे देवळासे तीर्थवासे तो उतरला. 11 वर्षाचा मुलगा, कमरेला लंगोट बांधलेला आणि मारुतीच्या देवळामध्ये तीर्थयात्रा करत करत आला होता. मारुतीच्या देवळात उतरला होता. आप्पा भिल्ल माळसापते तयाकडे जाती येते काशीरामाधिक शिदा देती वाढली महती तयाची. आप्पा भिल्ल माळसापती त्याच्याकडे जाई यायचे, कारण गावात आलेला आहे अतिथी, तीर्थयात्रे करू आहे म्हणून त्याला जे काही शिधाविद्या लागेल ते देऊन द्यायचे. वराडासमयी जय बाबा आले तया आधीच 12 साले देवीदासी येऊन पहिले वस्ते झाले शिर्डीत. बाबांच्या आधीच ते शिर्डीत आलेले होते. आप्पा भिल्ला पाठीवर शिकवी व्यंकटेश स्तोत्र पडवे सर्वा करवी मुखोद्घट म्हणवी पाठ चालवी नेमाने. आप्पा भिल्लाला पाठीवर ते शिक्षण द्यायचे, व्यंकटेश स्तोत्र त्याच्याकडनं म्हणून घ्यायचे, पाठांतर करून घ्यायचे. देवीदास महाज्ञानी गुरुत्व घेतले तात्या बाबाने काशीनाथाधिक शिष्याग्रणी तया चरणी लागले. देवीदास हा ज्ञानी होता. तात्या बाबांनी त्याला आपलं गुरु मानलं होतं. काशीनाथ इत्यादी शिष्य त्याचे तयार झाले होते. तयापुढे तो फकीर आणला, शास्त्रीय वादविवाद मांडला, वैराग्याने फकीर जिंकला, हा कोणी लावला तेथून. आणि मग या फकीराने बाबांना खूप आपलंसं केले किंवा बाबांवर मोहिनी घातली आहे असं सगळ्या शिष्यांना वाटू लागल्यावर शिष्य म्हणाले याची एकदा परीक्षा घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्याला याच्याकडे किती ज्ञान आहे. बाबांच्याकडे अपरंपार ज्ञान आहे, पण तरीसुद्धा बाबा नम्र होऊन त्याची सेवा करतायत. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. बाबांनी नम्रत्वाने त्याची सेवा करतायत, पण या फकीराची जिरवली पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. कोणाला? शिष्यांना वाटायला लागलं, बाबांच्या शिष्यांना वाटायला लागलं हा जो फकीर येऊन बसला आहे, बाबांचा स्वतःला गुरु म्हणून घेतो आहे, त्याची परीक्षा घ्यावी. म्हणून त्याला सांगितलं की या देवीदासाकडे चला. आणि मग देवीदासाचा आणि त्याचा त्या ठिकाणी शास्त्रीय वादविवाद झाला. आणि त्या वादविवादामध्ये देवीदासाने त्या फकीराला जिंकलं. तयापुढे तो फकीर आणला, शास्त्रीय वादविवाद मांडला, हा वैराग्याने फकीर जिंकला, हा कोणी लावला तेथून. मग तो जो तेथून निसटला वैजापुरी जाऊन राहिला. पुढे कित्येक वर्षांनी आला नमस्कारला साईनाथ. मग तिथून तो वादविवादामध्ये पराभूत झाल्यानंतर तो फकीर तिथनं निघून गेला आणि काही वर्षानंतर पुन्हा शिर्डीला परत आला. वैजापुरी जाऊन राहिला होता तो. आपण गुरु साईजेला हा सर्व त्याचा भ्रम निरसला. बाबांनीही पूर्वत सत्कार्याला शुद्ध जाणला पश्चाताप आहे. आणि त्याला जो अहंकार झाला होता की मी बाबांचा गुरु आहे, हा त्याचा सगळा अहंकार, आपण ज्ञाने हा जो माणसाला अहंकार होता, तो साईबाबांनी साईबाबांनी त्याचा अहंकार दूर केला नाही. साईबाबांनी बळ दिलं कुणाला? या देवीदासाला. आणि देवीदासाच्या कडून त्या फकीराचा अहंकार उतरवला. आपण गुरु साईचेला हा सर्व त्याचा भ्रम निरसला. बाबांनीही पूर्वत सत्कारला शुद्ध झाला पश्चातापे. त्याला आता पश्चाताप झाला होता फकीराला की आपण काही बाबांच्यापेक्षा ज्ञानी नाही. बाबांचा अधिकार त्याने ओळखला होता आणि त्यातनं देवीदासाने त्याचा अहंकार काढून टाकला होता. ऐसी बाबांची आघात लिला निवाड होण्याचा तेव्हा झाला. परी तो गुरु आपण केला भाव हा आदरला तेथोर. आता या फकीराची एवढी पात्रता नाही हे बाबा नाही माहिती होतं. पण बाबा म्हणतात त्याला असं वाटतं नाही की आपला गुरु व्हावा, खूप हवा गुरु. आणि मग त्याचा अहंकार नाहीसा झाल्यानंतर त्याला पश्चाताप व्हायला लागला की आपण बाबांचा गुरु म्हणून घेत होतो, ही चूक होतं आपलं. फकीरालाही कळलं.
ऐसी बाबांची आघात लीला निवाड होण्याचा तेव्हा झाला. परी तो गुरु आपण केला, भाव हा धरला ते थोरा. तयाचे गुरुपण तयाला, आपले चेलेपण आपणाला. हा तरी एक उपदेश इथला स्वयं आचरला साईनाथे. बाबांनी यात काही दाखवलं आपल्याला की गुरुचं काही चुकत असेल तर त्याची शिक्षा द्यायला परमात्मा समर्थ आहे. पण आपण आपला भाव त्याला जर गुरु मानला असेल तर तो निवारण केलं पाहिजे, म्हणजे तिथपर्यंत निभावला पाहिजे. तयाचे गुरुपण तयाला, आपले चेलेपण आपणाला. हा तरी एक उपदेश इथला स्वयं आचरला साईनाथे. आपण कोणाचे होऊन राहावे किंवा कोणा असे आपले करावे. याहून अन्य असणे न बरवे, तेणे न उतरवे परपार. एक तर कुणाला आपल्या गुणांनी आपलंसं करावं किंवा एखाद्याच्याकडे चांगले गुण असतील तर ते आपण घ्यावेत. आपण कोणाचे होऊन राहावे, आपण कुणाचं तरी होऊन राहावं. कोणी विचारलं तुम्ही कोणाचे, मग आपण आपल्या गुरुचं नाव सांगतो, आम्ही गजानन महाराजांचे. कोणी म्हणतं आम्ही साईबाबांचे, कोणी सांगतं आम्ही अक्कलकोट स्वामींचे. आपण कुणाचे तरी आहोत. आपण कुणाचं तरी होऊन राहायला पाहिजे किंवा कुणाला तर आपलंसं करायला पाहिजे. आपण कोणाचे होऊन राहावे किंवा कोणास आपले करावे. याहून अन्य असणे न बरवे, तेणे न उतरवे परपार. हाची एक ये वर्तनी धडा परी दुर्लभ ऐसा निधडा. होई जायचे मनाचा धडा, निरभिमानी निरभिमान गडा चढेल. मग त्याला निरभिमान होईल तो, ज्याला ह्यातलं तत्व कळलंय. काय तत्व कळलंय? आपण कुणाचं तरी झालं पाहिजे. ज्याचा आपण झालो त्याला आपली काळजी. आपण कुणाचे? आपण बाबांचे. मग आपली काळजी कोणाला? बाबाला. म्हणजे आपण कुणाचं तरी होऊन राहायला पाहिजे किंवा आपल्याकडे एवढं सामर्थ्य पाहिजे की 4 लोकांना आपलं असं करता आलं पाहिजे. आपण कोणाचे होऊन राहावे किंवा कोणास आपले करावे. याहून अन्य असणे न बरवे, तेणे न उतरे परपार. हा के वर्तने धडा परी दुर्लभ ऐसा निधडा. होईल जायचे मनाचा धडा, निरभिमान गडा चढेला. येथे स्वबुद्धी परिकल्पित चतुराई न कामायत. दयामनी साधावे स्वहित, अभिमान रहित वर्तावे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्याला आपलं हित सांभाळायचं आहे, साधायचं आहे, त्याने आपला अहंकार सोडून द्यायला पाहिजे, निरभिमान झालं पाहिजे. तर काहीतरी कुणाला तर शरण जावं लागतं. शरण गेल्याशिवाय कसं ज्ञान मिळेल? ते ज्ञानपै बरवे, जरी मनी आठही आणावे. तरी संता या शरण निघावे सर्वस्वेसी. जर आपल्याला ते ज्ञान पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांनी 4थ्या अध्यायात म्हणजेच भगवान गोपाळकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं आहे. अर्जुनाने विचारलं ते ज्ञान मला कसं मिळेल ज्यामुळे देवा तुझी प्राप्ती होईल. असं मला ज्ञान प्राप्त पाहिजे आणि ते कसं प्राप्त होईल? तेव्हा श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगितलं ते ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितले 4थ्या अध्यायात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गीतेमध्ये सांगितले तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्याचं उत्तर देताना माऊली, जे स्पष्टीकरण करताना माऊली म्हणतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे चरणाशी लागावे. आपल्या गुरुला आपण तन मन धनाने शरण जायला पाहिजे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकट. त्यांना शरण जाऊन आपण अहंकार रहित सेवा आपल्या सद्गुरूची करावी. मग ते आपल्याला उपदेश करतात, जेणे मन संकल्प विकल्पाने, ज्यामुळे माणसाच्या मनाचं बघा, मन स्थिर का राहत नाही. मनाचा स्वभाव आहे, चंचल आहे. एक तर मनामध्ये संकल्प चाललेला असतो, नाही विकल्प चाललेला असतो. मग ते आपल्याला असा उपदेश करतात की जेणे मन संकल्प विकल्पानये, ज्यामुळे आपल्या मनामध्ये संकल्प पण येणार नाही आणि विकल्प पण येणार नाही. जे काही करतील ते सद्गुरू करतील आणि ते भल्यासारखे करतील, माझ्या भल्यासाठी करतील. जो होता है भले के लिए, जो हो रहा है भले के लिए, जो होगा वो भले के लिए. हे कळायला गुरुला शरण गेल्याशिवाय कळत नाही. हे काय वाक्य आहेत का नुसती? त्याचा अर्थ सांगायचा नाही.
हे अनुभवाचे बोल आहेत. गुरुला शरण गेलं की मग ह्या शब्दाचा अर्थ कळायला लागतो. जेणे देहाचा अभिमान जाळेला तेणेची हा देह सार्थकी लावला, तो मग कोणाचाही होईल केला साधा वया परमार्थ. ज्याचा देहाचा अहंकार नाहीसा झालाय तो शरण जाईल की नाही. ज्याला अजून देहाला अहंकार आहे, मी मोठा आहे असं वाटेल, तो कशाला कोणाला शरण जाईल. मग ज्याला ज्ञान घ्यायचं आहे त्यांनी कुणाला तरी शरण जायला पाहिजे. जेणे देहाचा अभिमान जाळला त्याने हा देह सार्थकी लाविला, मग कोणाचाही होईल केला साधा वयाला परमार्थ. पाहून याची निर्विषय स्थिती लहान थोर विस्मित वय लहान गोजरी मूर्ती चूर करते जनसारे. ज्ञानी यांचा देह व्यापार होतसे पूर्वकर्मानुसार, तयान प्रारब्ध कर्माचा कर्मभार कर्म करतार होणे. ज्ञानी माणसाचा देह त्याच्या पूर्वकर्मानुसार, त्याच्या वाट्याला आलेल्या देहधर्मानुसार, प्रारब्ध कर्मानुसार ते कर्म तो करत असतो. त्याच्या वाट्याला आलेलं काम तो ते प्रामाणिकपणे करत असतो. हे काम चांगलं का वाईट हा विचार करत नाही. जे कर्म आपल्या वाट्याला आले नाही ना ते कर्म अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे तो करत असतो. प्रारब्ध कर्मभार कर्म करतार हो नेणे. जो प्रारब्ध आहे देहाचं तसं मिळणार आहे. देहाचं प्रारब्ध असतं. माणिक प्रभू महाराजांची कथा आहे. ते सगळं तत्वज्ञानावरती बोलायचे. सगळं जग कसं क्षणभंगुर आहे, नश्वर आहे, धनाच्या याच्या मागे लागू नये, संचयाच्या मागे लागू नये असं सांगायचे. आणि त्यांची कीर्ती लांबपर्यंत पसरली. 2 फकीर आले तिथे त्यांची कीर्ती ऐकून. आणि बघताच काय महाराज गादी लोडाला टेकून बसले, अंगावरती भरजरी वस्त्र घातलेले आहेत, हातामध्ये अंगठ्या आहेत, गरम पाणी आहे, सोन्याच्या चांदीच्या भांड्यामध्ये पाणी तापत आहे, त्यांचे शिष्य भरपूर आहेत आणि सगळं ऐश्वर त्यांच्याकडे. आणि प्रवचन कशावर चाललंय? वैराग्यावर प्रवचन. तेव्हा हे काय म्हणतात शिष्य त्यांना, अहो एवढं तुम्ही वैराग्यावर प्रवचन करता ना, तुम्ही तर सगळं ऐश्वर्यात लोळताय. ते म्हणले काय करू, हा देहाचा भोग आहे ना, प्रारब्ध आहे देहाचं, त्या देहाच्या प्रारब्धाप्रमाणे मला राहायला पाहिजे. ते म्हणले असलं कसलं देहाचं प्रारब्ध आहे तुमचं? हां, सुखात राहायचं पुन्हा म्हणायचं देहाचं प्रारब्ध. चला म्हणले उद्या असं करा, तुमच्या शिष्यानं काही सांगायचं नाही, आपण दोघंच, तुम्ही आणि मी, म्हणजे ते दोघं फकीर आणि हे, आपण जाऊच म्हणले जंगलामध्ये, आणि मग तुमच्या देहाचं प्रारब्ध खरोखर तुम्हाला त्या जंगलात सुद्धा हे सगळं ऐश्वर मिळतंय का आम्हाला पाहायचं आहे म्हणाले. मात्र शिष्यानं तुम्ही बोलायचं नाही. गुपचूप हे तिघंजण उठले तिथनं. आणि पहाटे म्हणले काय घ्यायचं अंगावर? म्हणले काही नाही, आम्ही जसं पंचकुंडाळ आहे ना, कमरेला अब्रू रक्षण असतं तेवढं एक वस्त्र घ्यायचं, बाकी काही नाही. पाणी प्यायला घ्या काहीतरी, तांब्या म्हणा काय तुम्हाला पाहिजे असेल, पण बाकी काही नाही. आणि त्याप्रमाणे पहाटेच उठून गेले. शिष्यानाही माहीत नाही आपले गुरु कुठे गेले, म्हणजे माणिकप्रभू कुठे गेले माहीत नाही. पण ते जंगलात गेले. आणि जंगलात गेल्यानंतर काय झालं, दुपारच्या वेळ, आता जवळ काही शिदा आहे का डबा आहे का काय, काही नाही. आता दुपारच्या वेळ माध्यान्हाला काय मिळणार तिथे जंगलामध्ये? बरं त्या झाडाखाली धड सावली नाही, धड तिथं झाडाला काही फळं नाहीत, फुलं नाहीत, पाणी पण लांब. मग ते फकीर काय म्हणाले की आम्ही आता तिथं जवळपास जाऊन कुठं पाणी आहे का बघतो, आणि काही झाडाला फळं बिळं कुठं असतील तर ते घेऊन येऊ दुपारी अल्पापहारासाठी. महाराज म्हणाले ठीक आहे. तिथंच त्यांनी काय केलं, दगडावरती डोकं ठेवले, शांत आराम करायला लागले. यांना आश्चर्य वाटलं. हिरवी गाद्या गिरद्यावरती झोपणारा हा संत, आणि इथे तर म्हणाली जंगलामध्ये जमिनीवर झोपलाय, वरनं ऊन तापलेलं आहे, आणि हा त्या गरम असलेल्या दगडावरती डोकं ठेवून शांतपणे बसलेला आहे. आपल्याला भुकेची तळमळ लागली, याला काहीच नाही त्याचं. आणि हे दोघं पाणी आणि निघून गेले. पुन्हा तेवढ्यामध्ये काय झालं, ते खूप लांब गेले होते. तेवढ्यात काय घटना घडली, माणिक प्रभू महाराजांना भेटायला काही माणसं सगळा शिदा घेऊन, त्यांना काय वस्त्र पाळणं घेऊन निघाले होते. त्यांची जंगलामध्ये वाट चुकली, आणि नेमकं महाराज जिथे बसले होते त्या जंगलात तिथेच ती मंडळी आली, भक्त मंडळी माणिक प्रभूंची. जंगलात वाट चुकली आणि इथे आली ती, इथे जिथे महाराज होते तिथे.
कर्मधर्म त्यांचा योग तसा. आणि आल्याबरोबर त्यांनी पाहिलं महाराज, अरे महाराज तुम्ही इथे कुठं. लगेच त्यांनी तंबू राहुट्या टाकल्या, तिथे महाराजांना गरम पाण्याची व्यवस्था केली, स्नानाची व्यवस्था केली, स्वयंपाकाची व्यवस्था केली, पाचे पक्वानं तयार केले. त्यांना काही अंगठ्या विंगठ्या अंगावरची भरदरी वस्त्र ती घ्यायला दिली, गादी लोड तक्क्या, आणि महाराज असे टेकून बसलेले. तो फकीर बराच वेळ गेला, धड पाणी मिळेना, धड फळं मिळेना, परत आला, बघतो तर काय तंबू राहुट्या आणि महाराज बसले शांतपणे. आणि मग ते म्हणाले की पहा, हे प्रारब्ध कशाचं आहे? देहाचं आहे. माझ्या देहाचं प्रारब्ध हे सगळं मिळावं आणि तुमच्या देहाचं प्रारब्ध आहे भिक्षा मागत जावं, ते देहाचं प्रारब्ध असतं. त्यामुळे संत आपल्या वाट्याला आलेल्या देहाच्या प्रारब्धाकडे लक्ष देत नाही. देह आहे ना, त्या देहाचं प्रारब्ध असेल, सुख असेल या देहाच्या वाट्याला तर सुख मिळेल, या देहाच्या वाट्याला दुःख असेल तर दुःख मिळेल, त्यांच्याकडे ते लक्ष देत नाही. काय म्हटले पहा, ज्ञानियांचा देह व्यापार. ज्ञानी माणसं कशी असतात, त्यांना त्या देहा कसला देह मिळाला याच्याकडे लक्ष नसतं. ज्ञानियांचा देह व्यापार होत असे पूर्वकर्मानुसार, त्यांच्या पूर्वकर्मानुसार त्यांना जो काही देह आणि ज्या प्रकारचा मिळाला आहे त्याप्रमाणे त्यांचं चाललेलं असतं. प्रारब्ध कर्मभार, कर्म करतार हो नेणे. जे काही प्रारब्ध असेल ते भोगायचं आहे, नवीन काही करायचं शिल्लकच नाही त्यांच्यासाठी. जरी सूर्यास अंधारी निघावे, तरीच ज्ञानी अद्वैत भाव, स्वस्वरूपाचा दया वगे विश्ववस्था ठावा द्वैत. बघा, अमुक ठिकाणी खूप अंधार आहे म्हणून सूर्याला म्हटलं चला हो तुम्ही बरोबर. सूर्य गेला म्हणतो अंधार कुठे मला दाखवा. आता सूर्य जिथं येईल तिथं प्रकाशच होईल ना, अंधार कुठं पाहायला मिळणार त्याला. तसा ज्ञानी मनुष्य जिथे आणि जशा प्रकारचा देह त्यांनी धारण केला असेल त्या देहात असताना त्याला द्वैताचं वारं लागत नाही. ज्ञानी माणसाजवळ द्वैत नसतंच. कुठल्याही प्रकारचा देह त्यांनी धारण केला तरी अद्वैत तत्त्वज्ञान भरून राहिलेलं असतं त्यांच्या मनामध्ये. हे गुरुशिष्यांचे आचरित साईनाथांचे परमभक्त माळसापतीने कविले तैसे सात्यंत कथिले. आता सो हे व्याख्यान पुढील चरित्र याहून घन, होईल ते यथाक्रम कथन सावधान शरुणीवा. माळसापतीने बाबांच्या ज्या कथा सांगितल्या त्या याच्यामध्ये विकृतीत केलेल्या आहेत. असो आता हे आख्यान पुढील चरित्र याहून गहन, होईल ते यथाक्रम कथन सावधान शरुणी व्हा. मशीद पूर्वी होती कैसी कैसी कष्टी झाली फरसे, साई इंदुया वा यवनाशी नेणवे भरमशी कवणा. धोती पोती खंड योग करीत भोगीत भक्तांचे भोग, हे सर्व निवेदन यथासांग होईल चांग पुढारा. हेमाड साईस शरणा चरणप्रसाद हे कथा निरूपणा. श्रवणे होईल दुरित निवारण, पुण्य पावन ही कथा. स्वस्त्री श्री संत सज्जन प्रेरिते, हे भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चिते श्री साई पुन्हा प्रगटी भवनम नाम पंचमोध्याय संपूर्ण. म्हणून त्या संतांना आपल्या अंगावरती ड्रेस कसला आहे याच्याकडे लक्ष असतं. झोपायला जमीन आहे का, लादी आहे का, गादी आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. कारण आपलं सगळं लक्ष त्या देहाकडे असतं. त्या देहावरती कसा ड्रेस पाहिजे, सुंदर पाहिजे, सगळं पाहिजे, आपलं देहाकडे लक्ष असतं आणि त्यांचं भगवंताकडे लक्ष असतं. हा आपल्यात त्यांच्यात फरक आहे. आपलं लक्ष देहाकडे, त्यांचं लक्ष भगवंताकडे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्, करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय.
आरती साई बाबा सौख्यदातारा जीवा चरणार जातळी देवदासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाळूनी आनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया जैसा अनुभव गावीसी दया घना ऐसी तुझी माव तुझी माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरी संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग धाविसी अनाथा धाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठादिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरणराज्य सेवा मागणे हिची आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा आरती साई बाबा इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सुख पागावे माधवाय सांभाळा आपुली भाग आरती साई बाबा सौख्यदाता जीवा सौख्यदाता जीवा चरण रजातळी देवा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा घालीन लोटांगण वंद्यन चरण डोळ्यानी पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजिन भावे वाळीन म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यत्किञ्चित् सकलं परस्मै नारायणाख्यं नमः अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरु साईनाथ महाराज की जय।